इथे आले पाहिजे हा आमचा आग्रह आहे। आता पोलिसांनी येऊन सांगितलं की त्यांना डिटेन करण्यात आलेलं आहे। आम्ही ज्यावेळी त्यांना विचारलं की ते इथे का पोहोचत नाहीये तर त्यांनी सांगितलं की 5-6 किलोमीटरवरच अगोदरच महाराष्ट्राने आपल्याला अत्यंत बेकायदेशीर अशा प्रकारची पोलिसांची कृती आहे। लोकशाहीमध्ये अशा प्रकारे एखाद्या शहरामध्ये लोकशाही पद्धतीनं येण्यास कोणतेही पोलीस अशा प्रकारे प्रतिबंध करू शकत नाही। कोण होता या पुस्तकाचे कोणत्याही वाचन गुन्हेगारी पार्श्वभूमी नसणाऱ्या असं रोखणं हे महाराष्ट्रामध्ये अत्यंत निषेधार्ह आहे। आम्ही सगळेजण त्याचा निषेध करतोय। पोलिसांनी धमकी दिलेली आहे इथे येऊन आमच्या समोर आम्ही सगळ्या नेत्यांसमोर 10 मिनिटांमध्ये हे सगळं थांबवा नाहीतर आम्ही पाहिजे ते करू। मोगलाई माजली का दादागिरी आहे का कशा प्रकारचा शब्द तुम्ही वापरताय? मला असं वाटतं की हे पोलिसांचं वर्तन हे अत्यंत निषेधार्ह आहे, लोकशाहीला काळिमा फासणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आम्ही आवाहन करतोय की तातडीने त्यांनी हस्तक्षेप करावा। ज्यांना अटक करायला पाहिजे त्यांना तुम्ही मोकळं सोडता आणि जे लोकशाही मार्गानं काम करतायत तुम्ही ती मुलाखत बघा। प्रचंड शिव्या शाप चालू असताना सुद्धा एक शब्द सुद्धा वावग्या प्रशांत आंबी बोललेले नाहीत। अशा सनदशील मार्गाने काम करणाऱ्या माणसाला तुम्ही डिटेन करता। आणि मी आमदार संजय गायकवाडांची मुलाखत ऐकली, ते आता सुद्धा सरळ धमक्या देत आहेत, मी त्या कार्यक्रमात येईल, मी त्याच्यात बसेल। लोकप्रतिनिधी आहात आपण, सभागृहामध्ये आपण पाठवलेले आहात, आपल्याकडून हे अपेक्षित नाही। मंडप या ठिकाणी काढून टाकायला भाग पाडण्यात आलेले। ठेकेदाराला कुणी फोन केले हे फोन रेकॉर्ड ठेकेदाराचं तपासलं पाहिजे आणि कुणाच्या सांगण्यावरून हा मंडप काढून टाकण्यात आला। पिण्याचं पाणी सुद्धा आमदार संजय गायकवाड साहेब आम्ही बाहेरून आलेल्या लोकांना तुमच्या मतदारसंघामध्ये मिळणार नाही। इतकी असहिष्णुता मला वाटतं ही छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारी असहिष्णुता नाही। लोकशाही मार्गाने या आम्ही चर्चा करू, तुमचं काय चुकलं आमचं काय चुकलं चर्चा होईल, पण लोकशाही मार्गाने तुम्ही सभागृहाचे प्रतिनिधी आहात, तुम्हाला हे शोभत नाही। सरकारने हस्तक्षेप केला पाहिजे, आंबी जे आहेत त्यांना तातडीने इथं आणलं पाहिजे ही आमची मागणी आहे। पुढची भूमिका काय जाणार आम्ही सनदशील मार्गाने आम्ही आणि पुस्तकाचं वाचन या ठिकाणी होईल आणि आम्ही आमचं जे काही ठरलेला कार्यक्रम आहे आम्ही तो करणार, परंतु तत्पूर्वी आंबी यांना तातडीनं इथं येण्यापासून जे रोखलंय ते पोलिसांनी मागं घ्यावं ही आता या क्षणाची आमची मुख्य मागणी आहे। नाव सांगा तुमचं। सगळ्यात महत्वाचं एकेरी उल्लेख एकेरी उल्लेख कुणी केलाय? संजय गायकवाडने त्या कॉलमध्ये 2 वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला। शिवाजी तुझ्या माईचा नवरा होता का? हा काय दुहेरी उल्लेख आहे का तिहेरी म्हणायचं? ही भाषा आहे आमदाराची। तुझ्या आईवर आणि पत्नीवर बलात्कार करीन, त्यांच्या गुप्तांगामध्ये तलवार घालीन, ही भाषा आहे त्या आमदाराची। अरे एकीकडे लाडकी बहीण म्हणतो आणि दुसरीकडे बलात्काराच्या धमक्या देतो। हरामखोरा, तुझ्यात एवढं दम आहे तर त्या प्रशांत आंबीला सोड नाही का? आम्हाला कायदा सुव्यवस्था इथे बिघडायची नाहीये, मात्र संविधानानं आम्हाला जो अधिकार दिलेला आहे तो आमची कमिटमेंट आहे। आम्ही यांना तातडीनं पोलिसांनी सोडलं पाहिजे आणि त्यांना इथे घेऊन आलं पाहिजे ही या क्षणाची तुम्ही असं नाही बोलू द्या बोल प्रकरण हाताबाहेर जाय, हा प्रकरण हाताबाहेर जाय। तुम्ही
आम्ही जाणीवपूर्वक आंदोलनाला वेगळं प्रश्न सोडवायचा आहे. तुम्हाला विनंती आहे आमची, आंदोलन व्यवस्थित चाललंय, व्यवस्थित राहू द्या. वेगळं बोलण्याचा प्रयत्न करू नका. सरळ 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 शिवाजी कोण होता या पुस्तकाला शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जाहीर वाचन आपण करायचं ठरवलेलं होतं. कॉम्रेड सेक्रेटरी, आता आपण वाचन सुरू करूया. तुम्ही वाचा कॉम्रेड सुरू करा. कॉम्रेड सुरू करा. पुस्तकाचं जाहीर वाचन आम्ही सुरू करत आहोत. आमचे मित्र पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे विद्यार्थ्यांना आम्ही महाराष्ट्रभरातून काय इथे आलो, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आलोय. पोलिसांनी देखील त्यांना आता व्हिडिओ शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या संजय गायकवाडला सरकार त्याच्या आमदारकी रद्द करा. पूर्ण मी सीएमला या पुस्तकाचं नाव शिवाजी कोण होता असं देण्यात आलं. पण हे पहिलं नाहीये असं पुस्तक. शिवाजी कोण होता याच नावानं ग्रह कुऱ्हाडे नावाच्या माणसानं 1939 साली पुस्तक लिहिलेलं होतं. त्याच्यानंतर हे पुस्तक आलेलं 1988 साली. आणि एकेरीचा जो मुद्दा आहे, जय भवानी जय शिवाजी, ही शिंदे सेनेची गोष्ट आहे. जय भवानी जय शिवाजी ही शिंदे सेनेची गोष्ट आहे. त्याच्यात शिवाजी ज्येष्ठ आम्हाला कशाला हाकून आम्ही ऐकू नाही आणि काय उदाहरण काय हजारो वेळा गेले जेलमध्ये ते मला तुम्हाला याचं घेणं आम्ही इथं ऐकू.
लाईव्ह करतो सर, व्हिडिओ करतो आणि मध्ये आम्हाला शिवाजीराव कदम करा बाजूला व्हा. राव म्हणू लागले शिवाजी कदम व्यक्ती नाही का नाव. चला हे बघा शिवाजी महाराजांच्या काळात आणि यांना देखील या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून अटक
पोलीस गायकवाड तेरी दादागिरी नहीं चलेगी, गायकवाड तेरी दादागिरी नहीं चलेगी. काय म्हणणं आहे तुमचं, काय वाटतंय? संजय गायकवाड मुर्दाबाद. संजय गायकवाड यांच्या सरकारची ही दादागिरी बिलकुल जपून घेतली जाणार नाही. शिवाजी महाराजांचा आणि महाराजांचा अपमान या ठिकाणी करण्यात येत आहे. महिलांना ओढून या ठिकाणी कार्यक्रम भरण्यात येत आहे. आलो होतो, परंतु आम्हाला पुस्तक वाचू दिलं जात नाहीये. हा लोकशाहीचा भंग आहे, लोकशाही अधिकाराचा भंग आहे. संजय गायकवाड प्रीतम भाऊ मोठा पाऊस पाठात काय झालं, काय झालं? हात तोडला यांनी. कस काय लेडीज आणि पुरुष दोन्ही ओळख होते. तिला बोलू द्या. प्रतिक्रिया देऊ द्या तिला. बोलू नको तू बोलू नको तुला बोलणार किती माणसं आहे. पुन्हा पुन्हा माझ्या इथपर्यंत हात होतोय, मला त्रास होत आहे आतमध्ये, कसं तरी होत आहे आतमध्ये. आता काय भूमिका असणार आहे तुमची याच्याबद्दल का हात निघेले तर डॉक्टरला बोलवायचं. हात निघेले तिचं. ही पोलिसाची संजय गायकवाडांनी जे कृत्य केलं त्याच्या निषेधार्थ ही माझी मुलगी इथं आली आणि त्याचं तिला अटक करायचं का काय करायचं, तिचं चुकीचं कृत्य होतं तर मला सांगायला पाहिजे होतं पोलिसांनी. आणि त्या मुलीचा हात फ्रॅक्चर केलाय, ती ग्रॅज्युएट आहे, ती एज्युकेटेड आहे. तिचं नुकसान या ठिकाणी आज पोलीस प्रशासनानं या आमदाराचं ऐकून हे कृत्य करायला नाही पाहिजे होतं. आम्ही फक्त लोकशाही मार्गाने हे आंदोलन करतोय. पद्धतीचं कृत्य करणे हे अत्यंत चुकीचं आहे. चुकीचं आहे. अक्षरशः एका मुलीला जोरदारपणे ओढलेला तिचा हात सुद्धा या ठिकाणी फ्रॅक्चर झालेला आहे. हे नारी सन्मान आहे का? आम्ही काय करत होतो? आम्ही लोकशाही पद्धतीने सुद्धा आहे. आम्ही आमचा न्याय मागत होतो. आमचं काय चुकलं आम्ही विचारायला या ठिकाणी आलेलो होतो. आणि अशा पद्धतीने केली जाते. ही मुलगी पोलीस प्रशासनाची सुद्धा मुलगी आहे. आमच्या बहिणीची आम्ही आज रक्षण सुद्धा करू शकत नाही. अशीच मुलगी पोलीस प्रशासनाची असू शकते. डिटेन करण्यात आलेले आहेत. चप्पल खायला घ्या. येतोय ना सर, येतोय. काय भूमिका आपली? तर आम्ही सगळ्यांनी पोलिसांनी पुस्तकाचं वाचन होऊ दिलं नाही. आपल्यापैकी एक मुलीला लागलं. आम्ही प्रोटेस्ट करत होतो, पोलिसांनी आम्हाला अरेस्ट केला. संजय गायकवाड मुर्दाबाद, सीपीआई जिंदाबाद. हर जोर जुल्म की टक्कर में संघर्ष हमारा नारा है. आपकी क्या राय है?
जो हम यहाँ पे पहुंचे थे किताब का वाचन करने, ना तो हमें किताब का वाचन करने दिया गया, ना हमारा मोर्चा निकलने दिया गया, हमको डिटेन कर लिया गया यहाँ पे। अरे खोल नाही नाही घ्यायचं त्यांना, नाही घ्यायचं, जाऊ द्या, नाही का? अच्छा, घेतलं. या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला डिटेन केलेलं आहे. आम्ही सगळे 4 गाड्या, 4 जे निळे गाड्या आहेत ते भरून पोलीस प्रशासनाने आम्हाला डिटेन केलेलं आहे. आम्ही पुस्तकं घेऊन आलो होतो, आम्ही तलवारा घेऊन आलेलो नव्हतो, आम्ही बंदुका घेऊन आलेलो नव्हतो, आम्ही लोकशाही पद्धतीने, आम्ही संविधानिक पद्धतीने घेऊन आलो होतो. परंतु तलवारीची भाषा करणारे आणि आई बहिणीवर तू शिवीगाळ करणारे, शिवाजी महाराजांपासून सगळ्यांचा अपमान करणारे लोक पोलिसांना चालतात, परंतु लोकशाही पद्धतीने याचा निषेध करण्यात आम्ही पुस्तक घेऊन होतो, आम्ही तलवारी घेऊन आलेलो नव्हतो, आम्ही बंदुका घेऊन होतो आणि कोणा तलवारीचा आणि शिवीगाळ केलेल्या नव्हत्या तरी आम्हाला डिटेन करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बुलढाणा पोलिसने आमदारांच्या प्रेशर खाली आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रेशर खाली ही जी कारवाई केली आहे याचा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही पूर्णपणे निषेध करतो. आणि या लोकशाही मार्गाने आम्ही या संजय गायकवाडला धडा शिकवणार म्हणजे शिकवणार. मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. लाइव बैंड करते फिर आपकी बैठ ले लेते हैं, ऐसे करके संजय गायकवाड होश में हो, संजय गायकवाड होश में हो, शिवाजी महाराजांचा अपमान या महाराष्ट्रात चालणार नाही, शिवाजी महाराजांचा अपमान चालणार नाही. मारायचं असेल तर सरळ मारा, हे ब्रेक बिकची भाषा करू नका सर. ये सरकार हमसे डरती है, सरकार हमसे डरती है, तुमचं आमचं नातं काय? आजाद भारत में पुलिस की तरफ से नहीं चलेगी, संजय गायकवाडवर कारवाई झालीच पाहिजे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होश में हो, इन्कलाब जिंदाबाद, संजय गायकवाडचे चमचे मुर्दाबाद, संजय गायकवाडचे चमचे मुर्दाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जब जुल्म करेगा सत्ता के हथियारों से, गूंज उठेगा इन्कलाब के नारों से, जुल्मी जब जुल्म करेगा सत्ता के हथियारों से, गूंज उठेगा इन्कलाब के नारों से. जिंदाबाद जिंदाबाद, बुलढाणा पुलिस जो हिटलर की चाल चलेगा, जो हिटलर की चाल चलेगा, अरे आवाज दो हमें, आवाज दो हमें. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी, पुलिस की दादागिरी नहीं चलेगी, संजय गायकवाड मुर्दाबाद, संजय गायकवाड मुर्दाबाद. अरे या संजयचं करायचं काय? अरे या नालायक संजयचं करायचं काय? अरे या मूर्ख संजयचं करायचं गुंडाच्या प्रवृत्तीचा आमदाराचा जाहीर निषेध असो, गुंडाच्या प्रवृत्तीचा आमदाराचा जाहीर निषेध असो, गुंडाच्या प्रवृत्तीचा संजय गायकवाड मुर्दाबाद, गुंडाच्या प्रवृत्तीचा आमदार बुलढाणा संजय गायकवाड मुर्दाबाद. अरे या संजय
तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.